रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपण बोलतोय। आपल्याकडे बलवान कृषीचं सीडर मशीन आहे, म्हणजे टोकन यंत्र। तर हे याच्यामधून कुठल्या प्रकारचे पीक म्हणजे बी आपण टोकन करू शकतो याविषयीची आपण माहिती देणार आहे तुरंत। हे बघा, आपण सोयाबीन, तूर, चना, मूग, उडीद, मोठ आणि कपाशी यासारख्या सर्व पिकांचे आपल्याकडे डाई अवेलेबल आहे। परत मी एक सांगू इच्छितो की सर्वात लहानात लहान बी, जे मी मागं पण सांगितलं होतं का तीळ सारखं आणि कांद्याचं सुद्धा बी, तर हे बघू शकता, हे सर्वात छोट्यातली छोटी डाय म्हणजे छोट्या होलचीवाली डाय। याच्यातून तुम्ही तीळ आणि कांद्याचं सुद्धा बियाणं एक सिंगल टोकन करू शकता। अशा प्रकारचे आपल्याकडे 6 प्रकारचे अशा प्रकारच्या आपल्याकडे 6 प्रकारच्या छोट्या होलच्या डाई आहे। ही एक वेगळी, ही दुसरी, ही तिसरी, चौथी, 5वी, 6वी ह्या झाल्या छोट्या बी पेरासाठी। आणि त्याच्यानंतर ही 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12, 13 आणि 14वी डाई सीडर मशीनमध्ये आहे आणि एक डमी प्लेट। परंतु ह्या ज्या डाई आहे, ह्या छोट्या बी पेरणाऱ्या, ह्या डाईमध्ये डाई बसणार आहे आपल्या। तर ज्या शेतकऱ्यांना छोट्या डाईविषयीचे काही प्रश्न होते, तर आपण हे याच्यातून सोडवायचा प्रयत्न केला। आपण कंपनीला कंप्लेंट केली होती की बलवान कंपनीला, की मला छोट्यातलं छोटं बी जसं कांद्याचं वगैरे बी पेरायचं आहे किंवा तीळ पेरायचं आहे, त्यासाठीची डाईची मी रिक्वायरमेंट केली होती। तर कंपनीने आपल्याला 5 प्रकारच्या पुन्हा आणखी डाई अवेलेबल करून दिल्या। बाकी याच्या अगोदर आपल्याकडे 2च प्रकारच्या डाई अवेलेबल होत्या, परंतु आता 5 प्रकारच्या छोट्या बी पेरणाऱ्या डाई आहे, अशा म्हणजे 14 प्रकारच्या डाई आपल्याकडे अवेलेबल आहे। तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी हे इच्छुक शेतकऱ्यांनी फोन करून आपल्याला यंत्र मागायचं आणि छोटे बी पण। माझा मोबाईल नंबर आहे 9765864277। 10 नंबरची एक प्लेट, 7 नंबरची एक प्लेट आणि 8 नंबरची एक प्लेट, अशा 3 प्लेट आपण टाकली बरोबर। आणि मग आता तिथूनच जाता इथूनच निघत, एकच ठिकाण आता तिथं आणि तिथूनच निघत। हो, फक्त आता याला तिथपर्यंत पुन्हा आणखी याला पुढे जाणार, निघायला एकदम सोपा आहे। निघलं बरोबर, पुन्हा आपले हे पीठ काढून द्यायचे। तो निघाल एकाच ठिकाणावरून, हो, आणि पीठ पण तिथूनच जाता, फक्त ह्याच ठिकाणावरून निघत, इथला जाता तिथून नाही निघणार, नाही एकाच बाजूला। कारण त्याला काय झालं, इथं 2 खाचे निघासाठी। आता प्रत्येक ठिकाणी दिला तर प्रत्येक जाता प्रत्येक ठिकाणी निघला असं झालं, तिथून निघते काय। आता हा जाता घ्या तुम्ही, घ्या इथं इथपर्यंत आणलं त्याला कसं करायचं, मागवडं झालं, निघला, काही तकलीफ नाही, काहीच तकलीफ नाही बरोबर। आता सगळे जाते तसेच निघत। आता हे प्लेट आपण सगळ्या काढून मारा काही तुटल तर इथंच तुटेल हात पाहिजे। नाही हे पट्टी लागू नये, हे पट्टी लागू नये म्हणून आपण 1-2 स्क्रू मारून ठेवू। हो हो, आता नाही पूर्णच घेऊन हो हो लावून देतो। आता हे झालं होतं, आपण अंतर वाढवले आपण आता याला पूर्व स्थितीत आलो बरोबर। पूर्व स्थितीत असं होतं बरोबर। आता इथं याच्या बाजूने जिथून दाता निघते त्याच्या बाजूने दाता होता पहिले बरोबर, तर त्या ठिकाणी आपण एक पट्टी लावली। हे पट्टी डिस्टर्ब नाही करायची, म्हणजे हे राहू दे फिक्स, कारण हे मागं पुढे सरकते, असं पुढे सरकले पुन्हा तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागतो। समजा आता आपण इथपर्यंत येऊ द्यायचा। आता हे काढून घ्यायचे 2 स्क्रू, हे आपण काढून घेऊ याले स्क्रू ड्रायव्हर काम नाही, पायाचं काम नाही,
12 फूट साड्या काहीच नाही त्याला. नाही राहिली एवढी जाते नाही बाईक पूर्वस्थितीत आलो म्हणजे इथं. ठीक आहे, आता इथं ते सगळं सांगते. तुम्ही एकरी उत्पन्न घ्या ना त्याच्यावर मग. 4 बॅग 2 बॅग आपण हे करतो, त्याला तून लावत बसण्यापेक्षा कमी लावत बसण्यापेक्षा लावायचीच नाही, गरजच नाही. सांगितलं बाहेर फिरवायला मशीन फिरवली मग लावायचीच नाही. पण डबल धंदा थोडा झाला ना मग बाईक फिरवणं म्हणजे मशीन घेऊन फायदा का? हे बघा सर, हे बरोबर आलं पाहिजे. तुमच्या 2 स्क्रू हे फिट करून द्यायचे, बरोबर आहे. आता आपण ओपन केलं होतं पूर्ण, आता याला आपण पूर्वस्थितीत आणतो जसं कंपनीकडची फिटिंग होती. फक्त हा एकाच जात्याला स्क्रू बसते, बाकी जाते असेच बसते. हो है ना, निघतच नाही कारण हे त्याच्यामध्ये बसतं. हो. आता आपण याला 2 स्क्रूला फिट केलं. आपण 12च्या 12 जाती लावून दाखवतो तुम्हाला. घ्या लावा माणसाला सांगू शकतो. हो बरोबर, हे इकडे या बाजूला काय तिच्यात पहिले आपण फसला काय करतो पहिले थोडं तिरछ करायचं, तो तिथं फसला पाहिजे. फसला पाहिजे आला अशी मान बाजूला घ्या खाली. खाली हो हे मारा ना सर, खूप मारा चाल ना, तो काही होत नाही. खाली सगळे जाती टाकून घ्यायचे. आता सगळे जाते पूर्ण तुम्हाला 12 जाती फिट करून दाखवतो ना. बाबा आणला हो याला आणायला धीरे सर टाका. आता जसा तुम्ही टाकला होता पहिले नाही काय होतं, नंबर पुढे गेले तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. थांबा इथं फसवा आला घ्या. आता मला काहीच होत नाही गेलं काही झालं. बरोबर पद्धतशीर गाडीमध्ये बसलं नाही. थांबा असं बसवा घ्या मग लावा. कोणतं पाटील विचार फसला हे पण असं बसलं पाहिजे. कसा चालला पाहिजे आता इकडं करून घ्यायची. नाही तो फिटिंग असते कुठून करायची ना आपल्याला, एकाच बाजूने फिटिंग करायची पूर्ण, कारण तो खुलतच एका बाजूनं फिटिंग एकाच बाजूने. दाबून घ्या खाली एक असं मारून घ्या. तो असा मधातून कुठंच नाही निघत, कारण याला दोन्ही बाजूला किनार दिली नाही आणि ते खाच्यामध्ये फसणार आहे. पाटला आपल्याला युट्यूब नाही करता येते. आमचा एक माणूस शिकून राहिला तरी पण टेन्शन नाही. अरे बाजू पाय रे कसं म्हणलं तरी झालं. हे वरत द्यायला पाहिजे, असं राहिलं पाहिजे. मला खाली प्रेस केलं असं आहे. फक्त खाच्यात बसलं पाहिजे त्याचं मग झालं. त्यालाच निघते सगळीकडे गेलं. काढायचा कधी जेव्हा आपल्याला नंतर कमी जास्त करायचं काम पडत. तो बसला का आवाज येते पाटील बरोबर. कास्तकाराला परवडत नाही, पण जे आहे
जोपर्यंत शेतकरी समाधान होत नाही तोपर्यंत आपण सगळे डेमो द्यायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा नट काढून म्हणजे असं बंद कसं होतं दाखवतो तुम्हाला, द्या इकडे. आता हे काय करतो, हे आतमध्ये व्हील टच होत नाही. हे आतमध्ये आहे ना, तो जो व्हील दिलेला आहे म्हणजे एक दाता जो आहे हा 2 वेळा टच होतो. म्हणजे एक आतमधल्या गिअरला आणि दुसरा ह्या आतवरच्या बॉडी रोलरला, तेव्हा तो जातो. हा फक्त तोंड बाहेर काढण्याचं काम करतो आणि बी टाकायचं काम करतो तो गिअर आतला, त्याच्यामुळे गिअर जाणं येतो तिथं. असं आहे. बिडा लागते आणि याला स्क्रू लावायचे. तुमच्या पद्धतीने आता फिटिंग केलं याला. हे स्वतः शेतकऱ्यांनी ट्रायल घेतली बा, तुम्ही स्वतः केलं पाहिजे. स्क्रू घ्या 4 पाना देतो. आता जर बरोबर 4 स्क्रू आले 4 ठिकाणी लावा. आता तू सांग ना आपल्या गावाची. आपलं पाटील गाव कुठलं? धानोरा. एकाने जर घेतलं आता तुम्हाला सांगतो 20-25 जण मशीन आता पंप पहिले बकऱ्या घेतल्या, म्हणजे अर्ध्या गावात बकऱ्याच घेतल्या. आता काही धानोरा या गावावरून आपल्या गाव इथं हिंगणघाटला शेतकरी आले आणि आपण त्यांना ट्रायल देतो. नाही ते कसं आहे, मग सक्सेस बी झालं पाहिजे ना. आता आपण या भाऊने नेलं होतं त्या पहिलं. आता त्यांनी मला फोन केला, मी म्हणलं यंत्र आहे, नवीन आले, आता नवीन आले. तर यांनी सांगितलं, यांनी त्याला घरी पाहिलं. मी म्हणलं तुम्ही इथं या, 4 लोक इथं या, इथं आपण सगळे मशीन खोलून दाखवतो, फिट करून दाखवतो. काही प्रश्न असतील आपण ते सोडून घेऊ. आता 10 लोकांचे 10 प्रश्न आहे, आपण 10 प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि सगळे सक्सेस झाले आहेत. पाटलांनी जमलं आता सगळं. बाकी दुकानामध्ये सांगतच नाही. म्हणूनच आहे ना, दुकानातून न घेता इथून. म्हणूनच दुकानातून न घेता इथून प्रत्यक्षातून डीलरकडून घ्यायचं असते यंत्र. म्हणजे ते समजून सांगते कोण्या पद्धतीने घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे सांगू शकतो. फोन करून बोलवता येते. बिलकुल काही प्रॉब्लेम नाही. आणि कधी एका गावात जर एकाच ठिकाणाहून 4-5 मशीनी गेल्या तर एकासाठी जाणं नाही परवडत. अशा प्रकारे आता हे पूर्ण आपण ओपन म्हणजे अंतर कमी जास्त झालं होतं ते आता आपण पूर्णपणे सगळे टीप लावून घेतले. बरोबर आहे, फिट झाला होता यंत्र. म्हणजे हे आता पूर्वस्थितीत झालाय, जशी कंपनी ठेवलं तसं हे लावून द्या पूर्ण. आणि एक स्क्रू काढणार आहोत. हा स्क्रू कायच्यासाठी का 2 दाता न काढता 2 दात्यातलं अंतर आपल्याला बिया दाता बंद करासाठी, अंतर वाढवासाठी. एक सोडून हो नाही, आता झालंय त्याचं पूर्ण ट्रायल झाले ना. कसं आहे, आपण स्वतः घेतो ना सगळ्या ट्रायल. एक काढली, आता हे राहू द्यायचं, हे राहू द्यायचं. आता हा काढायचा. आता हा काढायसाठी आपल्याला हे काढायला लागेल. आता हे कायच्यासाठी दिली, हे तुमच्या मनातला प्रश्न तिथं जो लटकला होता ना त्याच्यासाठी आले, हे याच्यासाठी दिलेलं आहे. आता काढा याला, एक सोडून एक काढून राहिलो होतो ना आपण. काढा त्याला. आपण पाटलाच्या हाताने सगळं करून घेऊ. उद्घाटनच पाटलाच्या हाताने उद्या झालं. आता आपण हा एक काढला होता, हा एक ठेवला. आता हा काढला, आता हा ठेवायचा आणि हा काढायचा. काढा पटेल. हा एक सोडून एक. हो नेहमी खोल घाल केल्यानं त्याच्या तुडेमध्ये काहीच होत नाही. आपण घेतो पंप का दाखवतो नाही त्याच्यामध्ये हे वस्तूचं पकडा त्याच्याकडे शेंगदाणा आहे जी टाकासाठी. आता एक काढलं, हा ठेवला, आता हा काढून घेऊ. काढा त्याला. आपण त्याची गाय बोलवली आहे. कांदा फोटो गेला
इकडं असं. हे प्लॅनची कंपनी जयपूर राजस्थान. हे कंपनी आहे ह्या याच्या प्रोडक्शन करणाऱ्या ते ठेवायची हे काढायची. हां हे ठेवायची हे काढायची. आपल्याला हे सर्वात बेस्ट मटेरियल वाटलं बलवानचं, हे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर दिसताय म्हणून आपण बलवानने चॉईस केला. आणि शेतकऱ्यांची पण खूप चॉईस आहे बलवानसाठी. कुठून कुठून फुल येत नाही. आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे यंत्र दिले आहे. महाराष्ट्रात नाही, आपण ओडिसा, छत्तीसगड, गुजरातला सुद्धा दिलंय. तुम्ही मी त्याच्यात तुमचे नंबर जे करतो ऍडजस्ट करतो. हे लाव एवढे झाकणार झाले. आता हे पण आवाज येतो. लॉक झाला का आवाज येतोय, पटकन आवाज येतोय म्हणजे लॉक झालं का. सगळे आपण डाय चेक करत आहोत. सगळं ए टू झेड आपण इथं माहिती देत आहोत पूर्ण जागेवरती शेतकऱ्याला. त्याच्यामध्ये जर आपल्याला 2 मशीन जर लावायचं काम पडलं, हो 2 मशीनचं सांगतो. इथे इथे हे हात आहे ना, इथे येणार आहे ना. 2 मशीन. एका दिवशी जर नाही आलं झालं याचं झालं आपल्याला अर्जंट आहे आता उद्या अर्ध्या दिवसात अर्जंट फक्त पराठीच आहे. मग पुढचं अर्जंट नाही. सगळ्याचा दिवस सारखा नाही पूर्ण मशीन फिट झाली. दातातला स्क्रू पण काढला. स्क्रू आपण सगळे 6 स्क्रू काढले आणि 6 दात्यांचे स्क्रू तसेच ठेवले. आता हे 2 दात्यात त्यात आपण ऑपरेशन करणार आहोत. आपण काय आपण आता बियाणं टाकूया. घ्या तुरीचं बियाणं घ्या. टाका पाटीला तर तुरीचं बियाणं. टाका 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 पूर्णच टाका ना. पूर्ण राऊंड मध्ये झालं. आता हे पूर्ण फिट करून घेऊन आपण मशीनच पकडून घ्या. पाटीला पकडून घ्या. छान पकडून. हो हो नाही तुम्ही एकदा हँडल केलं याला म्हणून तर आता पाटील एवढे जिथून करून लागले त्याच्या मागं. मग तूच कर. मग आता पाय आम्हाला माहिती आहे ना. तब्येत पाहिजे त्याच्यामध्ये तेव्हा त्याच्या येते हळूहळू येते. आपण घेऊच नाही मशीन तर का शिकणार का. कोणत्याही गोष्टी तसंच आहे. तुम्ही गाडी घ्यानच नाही शिकाल कशी. जास्त जिथं आपण टोकू शकत नाही गाड्याने एकदम सरकार आपला हे वॉरंटी गॅरंटी आहे ना. तो काय तुटतात झालं त्याचा वापस आम्हाला वस्तू दुसरी गोष्ट एवढंच खरं फक्त बाकी काही नाही. तेवढं आता जेव्हापासून आपण मशीन दिल्या आता हे 2रं वर्ष 2 वर्ष झाले मशीनला कुठल्याच काही नाही झालं. कुठूनच इव्हन आपण ज्या मशीन आपण विकल्या सुद्धा नाही त्या लोकांचे सुद्धा प्रॉब्लेम जे आले ते सुद्धा आपण मगाशी आपण व्हिडिओद्वारे त्याने सॉल्व्ह करून दिला. किती किती येत आहे तर येऊन नाही गाड्या याच्यात आलं जास्त बरोबर नाही. आपण डाय मोठी टाकली ना याच्यात आता आपण याच्यात पाहू. याच्यात नाही आलं हे पण पुराणी होती. आलं याच्यात नाही आलं याच्यात आलं बरोबर. याच्यात नाही आलं याच्यात आलं म्हणजे याच्यात नव्हतं याच्यात आलं बरोबर. कारण हा दाना इथे टच झाला. आता इथे यायला नाही पाहिजे. इथे यायला नाही पाहिजे. इथं आला तो एक आलाय तो आपण याच्यात फिरवला होता ना तो. पण जे दाणे पाहिजे होते आपल्याला आता पुन्हा पाहू ना आपण. झालं हा इथं आले. इथं नाही यायला पाहिजे होता. नाही आला इथे यायला पाहिजे. आले नाही यायला पाहिजे. नाही आला इथं आले इथं नाही पाहिजे. इथं नाही पाहिजे. नाही आला इथे यायला पाहिजे. आले म्हणजे एक सोडून येत आहे बरोबर. नट काढले ना नट आपण स्क्रू काढले तर एक सोडून बरोबर येत आहे.
याला किती वेळानं फिरव रप्पर चालतो म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पाटील झालं सक्सेसफुल. म्हणजे तुम्हाला याला कोणती करायची गरज पडली का? फक्त नुसत्या स्क्रूवर आपण याची सगळं सेटिंग केली आहे. काम नाही, सोयाबीनचे त्याच्यातच होते. म्हणजे पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर ज्या शेतकरी मित्रांना हे यंत्र पाहिजे असेल त्यांनी हे यंत्र खरेदी करून आपल्याकडे घेऊन याचे संपूर्ण ट्रायल कुठल्या बी साठी कुठली डाय वापरणार आहोत हे सुद्धा तुम्ही स्वतःहून, मी सांगतोय असं नाही, स्वतःहून सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कुठलाही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.